हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आपण बघतोय क्लास 10 चा चॅप्टर नंबर फर्स्ट, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. खूप सोपा आणि महत्वाचा चॅप्टर आहे, कारण मॅक्झिमम क्वेश्चन बोर्ड मध्ये या चॅप्टर मधले येतात आणि इझी येतात, की जे प्रत्येक विद्यार्थी सॉल्व्ह करू शकतो आणि आपण आउट ऑफ मार्क घेऊ शकतो या चॅप्टर मध्ये. चला तर सुरुवात करूया. लिनियर इक्वेशन आणि टू व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स काय असतात? असे अल्फाबेट की जे व्हेरी करू शकतात, ज्याचं सोल्युशन काहीही येऊ शकतं. बरोबर? म्हणजेच कोणते कोणते आधी बघूया आपण. व्हेरिएबल. व्हेरिएबल काय असतात? जसं की एक्स, वाय, झेड. ठीक आहे. मॅक्झिमम टाइम तर एक्स आणि वायच असतं. एम, एन, टी हेही असू शकतात, पण 99% एक्स वायच असतं आणि आपल्या स्टेट बोर्ड मध्ये तर एक्स वायच असतं. ठीक आहे. जे मुलं सीबीएसई ला किंवा आयसीएससी ला आहेत त्यांच्या पुस्तकामध्ये व्हेरिएबल चेंज होऊ शकतात. चला नेक्स्ट. व्हेरिएबल्स कळालं का? की असे अल्फाबेट ज्यांची संख्या फिक्स नाहीये ती व्हेरी करू शकते. ठीक आहे बा. मग आपल्याला या चॅप्टर मध्ये किती व्हेरिएबल पाहिजेत? 2 व्हेरिएबल पाहिजेत. बरोबर? ठीक आहे. मग लिनियर इक्वेशन म्हणजे काय? लिनियर इक्वेशन, जर तुम्ही क्लास 8 मध्ये आणि 9 मध्ये पॉलिनॉमियल चॅप्टर किंवा अल्जेब्रिक एक्सप्रेशन हे जर चॅप्टर व्यवस्थित केलेले असतील, तर तुम्हाला लिनियर इक्वेशन हे व्यवस्थित करायलाच पाहिजे. का? कारण जे व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबल मध्ये एक पॉवर असते, जसं की ए एक्स प्लस बी वाय प्लस 10. बरोबर? आता इथे एक्स ची पॉवर किती आहे? काहीच नाही, म्हणजे 1 आहे. वाय ची पॉवर किती आहे? काहीच नाही, म्हणजे 1 आहे. जेव्हा कोणत्याही व्हेरिएबलची किंवा अल्फाबेटची पॉवर ही काहीही नसते, म्हणजे 1 असते, फिक्स आहे. आणि ज्या पण व्हेरिएबलची पॉवर 1 आहे त्याला काय म्हणतो आपण? लिनियर. ठीक आहे. आता हे लिनियर एक्सप्रेशन झालं, किंवा तुम्ही याला पॉलिनॉमियल म्हणू शकता. हे इक्वेशन मध्ये कधी कन्वर्ट होईल? जेव्हा याच्या समोर इक्वल टू चं साइन असेल आणि समोर काहीही असेल तरी चालेल. ठीक आहे. जेव्हा पण या एक्सप्रेशन मध्ये इक्वल टू चं साइन असेल तेव्हा आपण त्याला इक्वेशन म्हणणार. तराजू माहिती आहे प्रत्येकाला, आपण दोन्ही साईडनी मोजतो इक्वल टू चं साइन करण्यासाठी. इक्वल टू चं साइन नाही करण्यासाठी जर तुम्ही दुकानात गेले आणि साखर मोजायची असेल, आत्ताच्या काळात सगळे डिजिटल आले आहेत, पण जे पण विद्यार्थी खेड्यात राहतात त्यांच्यासाठी तराजू त्यांनी बघितलेलाच असेल दोन साईडनं. चला, खेड्यात नाही राहत, पिक्चर तर बघता ना, मूवी बघता ना, मूवी मध्ये अदालत असते, अदालत मध्ये अंदा काढून ती पट्टी लावलेली असते, त्याच्या हातात एक तराजू असतो. बघितलं? नक्की. ठीक आहे. तर त्या साईडनं जेव्हा दोन्ही साईडनं इक्वल इक्वल वजनाच्या कोणत्याही दोन गोष्टी ठेवल्या जातील, ते इक्वेशन सेम याच्यासारखं असतं, की जेव्हा या इक्वल टूच्या साईडनी, या साईडनं जे लिहिलेलं आहे आणि या साईडनं जे लिहिलेलं आहे, जेव्हा इक्वल असतं तेव्हा त्याच्यामध्ये आपण इक्वल टू साइन देतो आणि त्याला आपण इक्वेशन असं म्हणतो. क्लिअर आहे? चला बघा, म्हणजेच लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल काय आहे हे तुम्हाला कळालं, की असे व्हेरिएबल्स ज्यांची पॉवर 1 असते. आणि असे किती व्हेरिएबल पाहिजे आपल्याला? 2 व्हेरिएबल पाहिजे. त्याचे काही एक्झाम्पल आहेत. 2x प्लस 3y मायनस 6 आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. का? कारण इथं x आणि y 2 व्हेरिएबल आहेत, म्हणजे 2 व्हेरिएबल आहे. त्यांची पॉवर किती आहे? x ची पॉवर पण 1 आहे आणि y ची पॉवर पण 1 आहे. परत सर तिथं तर काहीच नाही, काहीच नाही म्हणजे 1 असते बेटा. ठीक आहे. म्हणजेच हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. मग सर समोर तर हे -6 दिसायला लागलं, त्याचं काय करायचं? त्याचं सध्या काहीच नाही करायचं. ठीक आहे, तेही सांगतो मी काय आहे. जस्ट आधी फक्त इतकं ओळखायला शिका, की 2 व्हेरिएबल आणि त्याची पॉवर 1. व्हेरिएबल 2 पॉवर 1 म्हणजे लिनियर. ठीक आहे. इथे परत x ची पॉवर 1, y ची पॉवर 1, काहीच नाही म्हणजे पॉवर 1. हे पण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. x प्लस वाय इक्वल्स टू 7. कन्फ्यूज झाला नाही का? कारण इक्वल टू च्या साईडनं मी इथं 0 लिहिलं होतं, इथेही 0 होतं, इथेही 0 होतं, पण इथे तर इक्वल टू 7 आलं. मग तरी पण हे लिनियर इक्वेशन आहे. का? कारण x ची पॉवर 1 आहे, y ची पॉवर 1 आहे. आपल्याला फक्त व्हेरिएबलची मतलब आहे,
की जितके पण व्हेरिएबल असतील त्याच्या डोक्यावर पॉवर 1 पाहिजे, ते लिनियर झालं. आणि इथे 2च व्हेरिएबल आहेत म्हणून 2 व्हेरिएबल झालं. 3 व्हेरिएबल्स असती तर 3 व्हेरिएबल झालं असतं. प्रत्येकाची पॉवर 1 असती तर लिनियर इक्वेशन इन 3 व्हेरिएबल झालं असतं. ठीक आहे, गॉट इट. बर, आता याचा काय करू आपण, स्टँडर्ड फॉर्म बघू. स्टँडर्ड फॉर्म काय असतो? स्टँडर्ड फॉर्म असतो ax प्लस by इक्वल प्लस c इक्वल्स टू 0. इथे तसं नव्हतं लिहिलेलं, म्हणजेच याला आपण अशा याच्यात लिहू शकतो ना, x प्लस वाय हा इक्वल टूच्या पलीकडच्या साईडनी 7 आहे, प्लस 7 आहे. मग इक्वल टूच्या या साईडने आल्यावर काय व्हायला पाहिजे, तो -7 इक्वल टू 0. सर 0 का लिहिलं? बॅलन्स करायचं, दोन्ही साईडनं बॅलन्स करायचंच. तिकडे काहीच उरलं नाही म्हणजे 0 तर उरणारच ना, तो 0 लिहावा लागतो. त्याशिवाय इक्वेशन कसं तयार होणार? इक्वेशन असेच लिहावं लागेल. ठीक आहे, एक नोट म्हणून तुम्ही लिहू शकता की ज्याची पॉवर 1 असते म्हणजेच ती डिग्री 1 असते. आपण पॉलिनॉमियल मध्ये शिकलो होतो, डिग्री 1, 2, 3. ज्या पण व्हेरिएबलची डिग्री 1 असते त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो? त्या इक्वेशनला आपण हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल इन 1 असं पण म्हणू शकतो. ठीक आहे, चला याचे काही एक्झाम्पल बघूया की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल ओळखता येतं, पण जस्ट पीपीटी मध्ये तुम्हाला कळणार नाही. आपण टेक्स्ट बुक मधले काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. टेक्स्ट बुक मधले काही एक्झाम्पल चेक करूया. जसं की फर्स्ट बघा, 4m प्लस 3n इक्वल्स टू 12. सगळ्यात प्रथम काय बघायचं होतं आपल्याला? 2 व्हेरिएबल आहेत का? आहे. एक m आहे, एक n आहे. पॉवर किती आहे? काहीच नाही, म्हणजे 1 आहे, 1 आहे. म्हणजे यस, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. ठीक आहे, नेक्स्ट इथे x आहे, y आहे, 2 व्हेरिएबल आहेत. हो बरोबर आहे, 2 व्हेरिएबल आहे. पण इथे x ची पॉवर किती आहे? 2 आहे. x ची पॉवर 2 आहे. मग लिनियर असणार आहे का? नाही. हे काय झालं? क्वाड्रॅटिक झालं. क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं, हे लिनियर इक्वेशन राहिलं नाही. नेक्स्ट, √2x मायनस √5y इक्वल्स टू 16. आता काही मुलं म्हणू शकतात, सर हे तर रूट आलं. अरे पण रूट कशाला आलं? नंबरला आलं ना. नंबर हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट हा मायनस असो, रूट मध्ये असो, काहीही फरक पडत नाही. जर x हा रूट मध्ये असता, तर हे इक्वेशन झालं नसतं. पण x ची पॉवर इथे पण 1च आहे, y ची पॉवर इथे पण 1च आहे. √2 आणि √5 कॉन्स्टंट रूट मध्ये आहे, म्हणून हे देखील काय झालं? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल झालं. बरोबर. नेक्स्ट, सर इथे तर x पण आहे, y पण आहे, 2 व्हेरिएबल आहे. करेक्ट, बरोबर आहे. पण x ची पॉवर 1 पण आहे, y पण आहे. बरोबर. चुकलं का? काय गडबड आहे इथे? इथे x च्या समोर काय आहे? 0 आहे. इथे x च्या समोर काय आहे? 0 आहे. मग याने काय फरक पडतो? परत तुम्ही म्हणू शकता, सर 0 तर 0 आहे ना, रिअल नंबर आहे, कॉन्स्टंट आहे. हो बरोबर आहे, पण याला सॉल्व्ह केल्यानंतर काय होईल बेटा? 0 मल्टिप्लाय बाय x इक्वल्स टू 0. मग जर याला सॉल्व्ह केल्यानंतर 0 येणार, म्हणजे इथं काय राहिलं? 0. त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय लिहिणार? 0 प्लस 6y मायनस 3 इक्वल्स टू 0. त्याला सॉल्व्ह करावं लागेल ना, एक स्टेप समोर जावं लागेल. मग समोर गेल्यानंतर काय मिळालं तुला? 6y मायनस 3. मग इथे 2 व्हेरिएबल आहेत का? नाही उरले. 0 नी मल्टिप्लाय झाल्यावर x हा उडून गेला. मग x च्या जाग्यावर काहीच नाही, म्हणजेच हे 2 व्हेरिएबल राहिलं नाही. लिनियर आहे कारण पॉवर 1 आहे, पण व्हेरिएबलच एक उडून गेला, एकच राहिला. याला 2 व्हेरिएबल आपण म्हणणार नाही. नेक्स्ट 5, 0.3x प्लस 0y मायनस 36. आता परत हा क्वेश्चन पडू शकतो की सर पॉइंट मध्ये असलं तर चालते, पॉइंट मध्ये असलं तर चालते. अरे पण बाळा, वायच्या समोर काय आलं परत? 0. 0y काय होणार? 0. मग हे लिनियर इक्वेशन असणार आहे का? नाही. म्हणजे हे पण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाहीये, कारण व्हेरिएबल एकच उरणार याला सॉल्व्ह केल्यानंतर. नेक्स्ट,
आता सर हे तर आहे, 1 पण आहे, 1 पण आहे, याच्या समोर 0 पण नाहीये, बरोबर? अरे हो, पण तरी पण याला सॉल्व्ह करावं लागेल का? हे पण आपण एक्सपोनेंट मध्ये शिकलो होतो. जेव्हा पण अपॉन मध्ये म्हणजेच इथे 4/x आहे, याला जर का सॉल्व्ह केलं तर हे काय होईल? 4x ची पॉवर -1. करेक्ट. आणि दुसरं काय होतं? 5/y. याला सॉल्व्ह केलं की काय येणार? 5y ची पॉवर -1. -1 चालते का? नाही, आपल्याला 1च पाहिजे, पॉझिटिव्ह मध्येच पाहिजे, मायनस चालणार नाही. म्हणजेच हे पण काय झालं? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाहीये. 2 व्हेरिएबल आहेत, पॉवर 1 होती पण कुठे होती? अपॉन मध्ये होती. वर गेल्यावरती निगेटिव्ह झाली, म्हणजे हे पण लिनियर इक्वेशन नाहीये. नेक्स्ट, 4xy - 5y - 8. चला, कोण सांगेल मला? आहे इथेही 2 व्हेरिएबल दिसायला लागले तुम्हाला, बरोबर आहे. एक्स आहे, वाय आहे, वाय आहे, दोनच आहेत. पण परत क्लास 9 मधला आठवा, जेव्हा पण एका टर्म मध्ये किती व्हेरिएबल आहेत? 2 आहेत. म्हणजे याची पॉवर किती झाली टोटल? याची डिग्री किती झाली? एक x ची डिग्री, एक y ची डिग्री, टोटल डिग्री 2. म्हणजे हे परत क्वाड्रॅटिक झालं, लिनियर झालं नाही. म्हणजे हे पण काय आहे? लिनियर नाहीये. कळालं? म्हणजेच आपण एका मार्काचं या चॅप्टर मधून शिकलो की आपल्याला आता ओळखता येतंय की लिनियर इक्वेशन काय आहे आणि 2 व्हेरिएबल कसं असतात. ठीक आहे, लिनियर इक्वेशन आणि 2 व्हेरिएबल आपण ओळखू शकतो. करेक्ट. नेक्स्ट, चला, आपल्याला आता बघायचंय सोल्युशन. लिनियर इक्वेशन तर आहेत, 2 व्हेरिएबल पण आहेत, पण याला सॉल्व्ह कसं करायचं, याचे सोल्युशन कसे काढायचे? बरं, मला सांगायचे सोल्युशन किती असतील? 2 असतील, एक एक्सचं, एक वायचं. ठीक आहे, बघूया आपण कसे असतात. ठीक आहे, सोल्युशन कसे काढायचे? एक इक्वेशन सिंपल, एक एक्झाम्पल इथेच आहे. ठीक आहे, 2x + 3y = 12. सर्वप्रथम काय करायचं? 2 व्हॅल्यू असणार आहेत, हे तुम्हाला कन्फर्म आहे. एक x ची असणार आहे, एक y ची असणार आहे. पण मग काय करा? x ची व्हॅल्यू पुट करा. काय पुट करसाल? तुमच्या मनाने करा, कोणतीही केली तरी काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, कोणतीही केली तरी काही प्रॉब्लेम नाहीये. इथे x ची व्हॅल्यू काय पुट केली? 0 पुट केली. मग जर x ची व्हॅल्यू 0 पुट केल्यावर काय येणार? सरळ सरळ 0 + 3y = 12. बरोबर? म्हणजे काय उरलं? 3y = फक्त 12 उरलं. मग या 3 मध्ये आणि y मध्ये काय असतं? मल्टिप्लिकेशन असतं. 3 तिकडे जाऊन काय होणार? डिवाइड होणार. म्हणजेच y = 12 / 3. काय आन्सर मिळाला आपल्याला? y = 4. बरोबर? म्हणजेच आपण याचं सोल्युशन कसं लिहिणार? x ची व्हॅल्यू जेव्हा 0 असेल तेव्हा y ची व्हॅल्यू 4 असेल. म्हणजे सोल्युशन काय आलं? 0, 4. नक्की? ठीक आहे. नेक्स्ट, मग अशी किती वेळेस करू शकतो आपण? कितीही वेळेस करू शकतो. अनलिमिटेड, इन्फिनाइटली मेनी सोल्युशन असतं त्याचे. इन्फिनाइटली मेनी सोल्युशन असतात लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचे. हो, आपण जितक्या वेळेस x ची व्हॅल्यू पुट करणार तितक्या वेळेस नवीन y ची व्हॅल्यू येईल, आणि y ची व्हॅल्यू जर पुट केली तर तितक्याच वेळेस x ची व्हॅल्यू येईल. असं तुम्ही कंटिन्यू करत राहा, कंटिन्यू तुम्हाला आन्सर मिळत राहतील. ठीक आहे बा. मग अजून एक गोष्ट याच्यात लपलेली आहे, माहिती आहे का तुम्हाला? जेव्हा पण आपण याचे सोल्युशन काढतो तेव्हा मी काय सांगितलं होतं तुम्हाला आता, की आपल्या मनाने एक व्हॅल्यू पुट करायची. पण हे कधी? जर ते इक्वेशन 1 असेल. पण जर इक्वेशन 2 आले तर मग काय करायचं? जर इक्वेशन 2 आले तर मग काय करायचं? त्यालाच आपण काय म्हणतो? पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. पेअर ऑफ लिनियर इक्वेशन, किंवा त्याला अजून दुसरा शब्द आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. म्हणजे जेव्हा 2 इक्वेशन असतील तेव्हा ते आपल्याला कसे सॉल्व्ह करायचे? तेव्हा x ची व्हॅल्यू कोणतीही आपल्या मनाने पुट करून चालणार नाही, कारण त्या दोन्हीही इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू आणि त्या दोन्हीही इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू ही सारखीच असते. म्हणून आपल्याला मनाने पुट करून चालणार नाही. कारण 2 इक्वेशन मध्ये जर का आपण आपल्या मनाने व्हॅल्यू घेतली x ची,
एक घेऊ शकता तुम्ही, दोन्ही मध्ये टाका, याच्यात 1 याच्यात 1, पण वायची व्हॅल्यू 2 मध्ये वेगवेगळी येऊ शकते. म्हणून आपल्या मनाने इथे पुट करता कामा नये. याची आपल्याला 3 वेगवेगळ्या मेथड बघायच्या आहेत. स्टेट बोर्ड मध्ये, सीबीएसई मध्ये अजून एक वेगळी असते. ठीक आहे, आपल्याला इथं 3 बघायच्या आहेत. बस चला, याचा स्टँडर्ड फॉर्म बघूया किंवा जनरल फॉर्म म्हणू शकतो तुम्ही त्याला. स्टँडर्ड फॉर्म एक तर झालं सरळ सरळ ए एक्स प्लस बी वाय प्लस सी. पण आता दोन्ही याच्यात जर का एक्स प्लस बी वाय प्लस सी जर का असं लिहिलं तर ए बी सी कन्फ्युजन होणार ना. मग एका याच्यात लिहा A1 B1 आणि C1, दुसऱ्या इक्वेशन मध्ये A2 B2 C2. कन्फ्युजनचं काम राहणार नाही. 2 इक्वेशन आहेत, 2 वेगवेगळे आपल्याला कॉन्स्टंट व्यवस्थित लिहिता येतात. A1 B1 C1 आणि A2 B2 C2. ठीक आहे. बोथ इक्वेशन मस्ट बी सॅटिस्फाईड ऍट द सेम टाइम. दोन्ही इक्वेशन ते एकाच टायमाला सॅटिस्फाय झाले पाहिजेत. म्हणजेच एक्सची आणि वायची व्हॅल्यू ही दोन्ही इक्वेशन मध्ये एकच असली पाहिजे, तेव्हाच तर ते सोल्युशन मिळू शकतात आपल्याला. बरोबर. आणि 2 व्हेरिएबल्स, कोणते 2 व्हेरिएबल्स? जसं मी पहिल्याच जे म्हणलं होतं की एक्स वाय झेड पी क्यू असे तुम्ही कोणतेही व्हेरिएबल घेऊ शकता, पण स्टेट बोर्ड मध्ये एक्स वाय मॅक्झिमम असतं. तर ते जे 2 व्हेरिएबल आहेत एका इक्वेशन मध्ये आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये, ते दोन्ही व्हेरिएबल सारखेच पाहिजेत. एका इक्वेशन मध्ये एम पी घ्या आणि दुसऱ्यामध्ये एक्स वाय घ्या असं चालणार नाही. जर एम एन घेतलं तर एम एनच घ्या दोन्ही इक्वेशन मध्ये, जर पी क्यू घेतलं तर पी क्यूज घ्या दोन्ही इक्वेशन मध्ये. तेव्हाच आपण त्याला सायमल्टेनियसली इक्वेशन म्हणू शकतो किंवा पेअर ऑफ लिनियर इक्वेशन म्हणू शकतो आणि बऱ्याचशा मेथडनं सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, कळालं?